बघ, ही परडी आहे. परडीच्या आतमधला जो द्रोण हा छोटासा आकार असतो त्याला काय म्हणतात, परशुराम म्हणतात. ह्याची उत्पत्ती मी तुला सांगतो कशा पद्धतीने, म्हणजे तुला पण माहिती पाहिजे. त्याची उत्पत्ती ही तुळजाभवानीची जरी परडी असेल, याच्यामध्ये परशुराम जरी असेल तरी ही परडीची उत्पत्ती माता रेणुकापासून तयार झालेली आहे. तर तुम्हाला सांगतो, रेणुका मातेचे पती ऋषी जमदग्नी हे एक महर्षी होते. तर ज्यावेळेस माता रेणुका पाणी आणायला गेली होती त्यावेळेस तिच्या मनात एक विकल्प असं प्रयत्न निर्माण झाला, म्हणजे एक चूक तिच्याकडनं एक निर्माण झाली. तर त्यावेळेस ऋषी जमदग्नीने त्यांना एक शाप दिला होता, माझ्या ज्या आश्रमातून तू सोडून जा म्हणून. सोडून जाण्यास त्यावेळेस त्यांनी तुला महाकुष्ठ रोग होईल असा सुद्धा शाप रेणुका मातेला दिला होता. आश्रमातून ज्यावेळेस निघाली होती, निघाल्यानंतर ती काय करायची, ज्यावेळेस ती बाहेर निघाली त्यावेळेस पूर्ण अंगरोगाने ती पूर्ण भरली होती, कुष्ठरोगाने तिचे हात वगैरे पूर्ण फोडी वगैरे अशी पूर्ण भरली होती. भरल्यानंतर ती काय करायची, जंगलामध्ये ती गेली होती, जंगलमध्ये इकडे तिकडे वनवन रेणुका माता फिरवती. त्यावेळेस शेवटी भूक भागवण्यासाठी तिने काय केली, एक परडी तयार केली, बुरडाची परडी, म्हणजे बांबूच्या काट्यापासून ती तयार झालेली परडी. शेवटी पोटाची भूक मिळवण्यासाठी तिने काय केली, हातावरती तर मागू शकत नाही, कारण हात बघितले की लोक देणार नाहीत, कारण एवढ्या हातावरती फोड वगैरे. मग माते रेणुका मातेने आदिमाया शक्तीने काय केलं, ती परडी तयार केली. परडी तयार करून काय करायची, ती जोगवा मागायला गेली. 5 घरं जोगवा मागायची, जे काय धान्य वगैरे काय भेटेल त्याच्यामध्ये, म्हणजे मिठापिठात जोगवा असेल, कोणी भाकर वाढल, भाजी वाढल, ह्यानुसार ती आणायची आणि ती खायची. पण खाताना शेवटी कसं, आईचं काहीच. रेणुका मात्र किती होते, 5 पुत्र होते. त्यातले जो 5वा जो पुत्र होता तो म्हणजे विष्णूचा 6वा अवतार परशुराम. तर परशुराम तो आईचा सगळ्यात जवळचा, सगळ्यात लाडका. तर शेवटी आईचं काहीच. मग तिला पण भूक लागायची, तिथं जेवताना मग तिला आठवायचं, माझं बाळ जेवले असतील का, माझं बाळ जेवलं नसेल. त्यामुळे तिने काय केले, बाळाच्या नावाने पण मी काहीतरी काढते म्हणून. मग त्यावेळेस तिने काय केली, 2 ड्रोन, परत एक छोटीशी परडी, याला छोटीशी परडी म्हणून पहिले हे करत होते. एक छोटीशी परडी म्हणजे द्रोण तयार केला. हे त्याच्यामध्ये द्रोण मध्ये काय केलं, एक ती स्वतः एक परडी असायची आणि म्हणजे स्वतः ताट तिनं आणलेला आणि काय करायचं, छोटंसं असं एक द्रोण ठेवलं आणि द्रोणामध्ये परशुरामाचा घास म्हणून काय करायचे, त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे काय, स्वतः खायच्या अगोदर काय करायची, ती पहिला घास कशाला ठेवायचा, परडीत म्हणजे द्रोणामध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये ती स्वतः खायची. त्यामुळे ह्या द्रोणाला काय नाव पडलं, परशुराम. त्यामुळे ही माहिती पाहिजे, ही परडी माहिती. याच्यामध्ये तुला माहिती होतं का याच्यामध्ये काय म्हणतात, पहिले नव्हतं माहिती ना, परशुराम म्हणतात. पण परशुराम म्हणजे काही तुला माहिती झालं आजपासून. तर परशुराम म्हणजे की आईसाहेबांनी जे ताट बनवलं, ताटामध्ये तिच्या नावाचा घास काढला परशुरामाच्या नावाने, त्यामुळे द्रोणाला परशुराम असे नाव दिले. आता सगळेजण म्हणत असेल की परशुराम हे महात्म्य कसं लिहिलं जातं, किंवा तुळजापूरची परडीचा आणि रेणुका मातेचा संबंध काय. तर रेणुका मातेचा अवतार हा फार तुळजापूरच्या अवताराच्या अगोदर हा रेणुका मातेचा अवतार आहे. तर तुळजापूर महात्म्य याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. याचा पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवेल. ओम काय ऐश्वरी.